सुंदरा मावशी, अहो स्वामींना काय हवं काय नको हे तर विचारा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना भरवताय. अहो मी माझ्या मनाने नाही भरवते त्यांना. त्यांना जे हवंय ना तेच देतीये. पण भरवताना मला कळतं त्यांना आधी काय हवंय नंतर काय हवंय. त्यासाठी स्वामी देवांशी एकरूप व्हावं लागतं. त्यांच्या कृपेने जमलंय मला. सुंदरा खरं बोलतीये कपिले. स्वामी, तुम्ही नेहमी सुंदरा मावशींची बाजू घेता, त्यांच्या कलेने वागता. मी कधी काही बोलले की मला नेहमी शिक्षा करता तुम्ही. कधी कधी तर मला वाटतं की सुंदरा मावशी तुम्हाला आदेश देतात आणि तुम्ही सुंदरा मावशींच्या आदेशाचं पालन करता. तशीच ती गंगा, तिच्यावरही तुमचा फार जीव. अहो तिची पात्रता नसतानाही तुम्ही तिच्या सगळ्या गोष्टी ऐकता. असं का करता स्वामी तुम्ही? तुझं वागणं सहन नाही केलं आम्ही. तूही वेळाप्रमाणे वागायचीस, पण आम्ही सहन केलंच ना, कारण त्यामागे एक कारण होतं. याच प्रकारे आम्ही गंगेचा उद्धटपणा सहन करतोय, त्याही मागे एक कारण आहे. देवा, पण तेच कारण आम्हाला सगळ्यांना ऐकायचंय. काय ना सुंदरे, रामायणामध्ये जेव्हा सेतू बांधायचा होता तेव्हा वानरसेना मोठे मोठे दगड पाठीवर घेऊन त्या कार्यात सहभागी झाले. त्याच वेळी तिथे एक छोटीशी खार आली. तिने तिच्या पाठीवर एक छोटासा वाळूचा कण घेतला आणि ती सुद्धा त्या कार्यात सहभागी झाली. मेहनत छोटी पण भाव मोठा, आणि देवाला भाव महत्वाचा असतो. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी खारीच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिच्या पाठीवर 3 रेषा उमटल्या. काय ना सुंदरे, याचप्रमाणे भक्तांनी सुद्धा आमच्या करता केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आमच्या करता फार मौल्यवान असतात आणि त्याचं ऋण हे फेडावंच लागतं. म्हणजे स्वामी, त्या गंगानी तुमच्यासाठी काही केलं होतं? असं काय केलं होतं स्वामी देवा, आणि कधी? काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही तीर्थाटना करता गेलो होतो तेव्हा एका धर्मशाळेबाहेर एका दगडावर बसून आम्ही ध्यान करत होतो. कोण आहे एवढ्या उन्हात इथं ध्यानाला बसलं? कोण आहात तुम्ही? अहो एवढ्या उन्हात इथं ध्यान करायला बसलात? हा उन्हाचा तडाखा वाढलाय, तुम्हाला त्रास होईल. समाधी लागली का काय? गंगा, थोडं सहन कर. सिद्ध पुरुष दिसतात, त्यांची साधना मोडायला नको. त्यांना उन्हाचा त्रास होता का म्हणून.
तुम्ही हो. वेदना नाहीशा झाल्या. काय केलंस आमच्या करताय? उन्हात उभी राहिलीस, आम्हाला सावली दिलीस, विंचवाचा दंश सहन केलास का? माणुसकी म्हणून तुम्ही साधनेला बसला होता. साधू संतांना त्यांची साधना महत्वाची असते आणि त्यात भंग नको ना, म्हणून मी केलं एवढंच. पण काय हो, तुमच्यासाठी मी एवढी उन्हातानात उभी राहिली. बरा अंगार झाला होता, केवढा त्रास होत होता मला, आणि त्या विंचवानी दंश केला मला. केवढ्या वेदना झाल्या, तुम्हाला त्याची कल्पना तरी आहे का? आम्हाला कल्पना आहे त्याची. तुझ्या ऋणांची आम्ही जाण ठेवू आणि योग्य वेळी त्याची परतफेड नक्की करू. नको नको, ते परतफेड वगैरे करण्यासाठी नाही केलंय मी. तुमच्याकडून काही मिळावं ना म्हणून तर बिलकुलच नाही केलंय मी. मला वाटलं मी केलं एवढंच. हा निस्वार्थ भावच भावतो आम्हाला. जिथे अपेक्षा नसते ते कृपेचे दार उघडतात. तू आम्हाला सावली दिलीस तेव्हा आम्हाला फक्त उन्हापासून नाही वाचवलंस, तर तू तुझ्या अंतःकरणाची शीतलता दिलीस आम्हाला. देवाच्या दारी केलेला निस्वार्थ भाव कधी वाया जात नाही. मी एवढं मोठं काही नाही केलं. कळेल, योग्य वेळ आली की सगळं कळेल. आणि या ऋणांची परतफेड करायला आम्ही विसरणार नाही. शिव शंकर शंभो. काळाच्या ओघात गंगा जरी विसरली असेल, मात्र आम्ही कुठलीच गोष्ट विसरत नाही. आम्ही त्या ऋणात आहोत म्हणून तिचा आदेश पाळत आहोत. गंगाच्या आयुष्यातला हरवलेला आनंद आम्ही पुन्हा घेऊन येणार. हरवलेला आनंद म्हणजे? तिचा मुलगा आणि कावेरीचा नवरा नकुल. स्वामी, काय झालं त्यांचं? कावेरी, ही टोपड बघ ना, किती सुंदर आहे. छान आहे ना? या आपल्या बाळाला छान दिसेल. आपण तुझं नाव ठेवायचं आहे ना? काय बरं नाव ठेवायचं? आपण तुझं नाव एकदम भारी ठेवू. सासूबाई, याचं नाव आहे ना आपण साधं ठेवू, जे अर्थपूर्ण असेल. माझ्या बाळावर स्वामींची कृपा आहे. खरंच आपण याचं नाव स्वराज ठेवायचं का? दत्तेश ठेवायचं की सदानंद ठेवायचं? हा, सदानंदच ठेवूया. सदानंद म्हणजे नकुलचं दुसरं नाव. ठरलं मग, सदानंद ठेवायचं आपल्या बाळाचं नाव. सदानंद. कावेरी, काय झालं ग बाळा? अशी शांत का झालीस? आज त्याचे बाबा असते तर बाबांच्या आवडीचं नाव ठेवलं असतं, हो की नाही? प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांची आठवण येते. हा हसतो तेव्हा बाबांसारखा दिसतो. कावेरी, तू नको काळजी करू. आणि आता हे बाळ आहे ना आपल्या सोबत, हे बाळ नाहीये, फक्त स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे. याच्या पावलांनी आता आपलं सगळं चांगलं होईल. हो, पण सासूबाई, कधी कधी असं वाटतं की त्याच्या बाबांनी हे सगळं पाहायला हवं होतं. कावेरी, देवानं उशीर केला असेल, पण अन्याय केला नाही अजून. स्वामी म्हणतात ना, ह्याच्या पावलांनी आपला आनंद परत मिळेल म्हणून. सासूबाई, तुम्हालाही असंच वाटतं? माझा स्वामींवर विश्वास आहे. कावेरी,
बघ ना किती तारे, प्रत्येक ताऱ्यासारखं आपलं घर असं उजळून निघालं तर किती छान होईल ना. हो, त्याच्यातील एखादा तारा आपल्या पोटी जन्माला आला तर. हो का? हो, लहान पावलांचे आवाज ऐकू आले की घर भरल्यासारखं वाटेल ना. कावेरी, आपल्या मुलाला मी रोज गोष्टी सांगणार, त्याला शेतात घेऊन जाणार आणि मग तो माझ्या खांद्यावर बसून सगळं गाव बघणार. मी त्याला गोड गोड गाणी म्हणून दाखवणार, छान छान खाऊ करून देणार आणि खूप लाडात वाढवणार. थांबा, मी लगेच आले. हा, कुठे चाललीस? आले लगेच, थांबा. अगं, हे घ्या. हे काय आता नवीन? आज आपण ठरवूनच टाकू, मुलगा होणार की मुलगी. एक हात निवडा बरं. अगं वेडाबाई, हे असं कधी ठरतं का? तुम्ही निवडता की नाही, नाहीतर मी रुसणार. बरं ठीक आहे, बघू. ठरवा ना पटकन. हा, म्हणजे आपल्याला मुलगा होणार आणि हा हात निवडला असता तर मुलगी झाली असती. मला तर बाई मुलगीच हवी, अगदी तुझ्यासारखी कोजिरी राजकुमारी. मला तर मुलगाच हवा, अगदी तुमच्यासारखा. हो, माझ्यासारखा पण खोडकर होईल बरं का. हो चालेल, पण तुमच्यासारखा जीव टाकणारा हवा. पण एक गोष्ट मात्र ठरलेली आहे, काय? मुलाचं नाव मात्र मीच ठेवणार. हो का? मग मला आधी सांगून ठेवा, मग मी ठरवणार ते नाव ठेवायचं की नाही. मी आधीच विचार करून ठेवलाय, खूप छान नाव आहे. काय सांगा ना मला. खरंच सांगू? हो. त्याचं नाव आहे अगं कावेरी, नकुल, हो सासूबाई, आले. कावेरी, अगं का रडतीये बाळा? काय झालं? तुझ्या बाबांनी तुझं नाव ठरवलं होतं, ते खूप उत्साहात होते आणि दुसऱ्याच दिवशी तो काळा दिवस उजाडला आणि माझ्या आयुष्याचा एक दरवाजा बंद झाला. मला पण आठवते ती सकाळ. सगळं ठीक चाललं होतं आणि आणि क्षणात सगळं बदललं. कावेरी, तू रडू नकोस बाळा. हे बघ, या बाळाच्या नशिबात जे लिहिलं असेल ना, तसंच होणार आहे सगळं. सासूबाई, का उजाडला तो दिवस? सांगा ना, का उजाडला तो दिवस? तो दिवस उजाडला नसता तर किती बरं झालं असतं. कोण आहे? तो नकुल कुठे आहे? सावकार. काय झालं सावकार? काय झालं? अरे घेतलेलं कर्ज कधी फेडणार तू? दिलेली मुदत संपून किती महिने झाले ठाऊक आहे का तुला? सावकार, थोडी अजून मुदत द्या, काम जुळत आले, पैसे जमतील लवकर. नेहमी ही सबब देतोस तू. मुदत मागून मागून मला फसवतोस काय? चल तुला आता दाखवतोस. सोडा माझ्या नकुला. आता याला माझा इंगा दाखवतो. सावकार माफ करा, सावकार सावकार माफ करा, थोडी मुदत द्या अजून सावकार. सावकार, त्याला काय करू नका, त्याला सोडा सावकार, त्याने काय नाही केलं सावकार. दया करा सावकार, थोडीशी मुदत वाढवून द्या. मिळणार नाही. मला फसवलं म्हणून तुला आता फौजदाराकडे नेतो. तुरुंगाची हवा खाशील ना, तेव्हा अक्कल ठिकाणावर येईल तुझी. अख्ख्या गावासमोर तुमची धिंड काढतो,
म्हणजे सगळ्या गावकऱ्यांना तुमचा खरा चेहरा दिसेल. सावकार सावकाराव पाया पडतो, असं नका करू. अहो, माझं घर माझ्या आबरू. सावकार आबरू? माफ करा सावकार. अरे कर्ज घेताना नाही आठवली का आबरू? सावकार माझ्या नकुलला सोडा. हवं तर मी काम करेन, तुमचं सगळं कर्ज फेडीत, पण त्याला घेऊन जाऊ नका. नाही सोडणार. आई मी परत येईन. अरे नकुल कुठे ए, कुठे चाललाय? जाशील पाहून? माझ्या तावडीतून सुटणार नाही तू. त्या दिवशी जे निघून गेले परत आलेच नाहीत, त्यांना परत येऊ वाटलं नसेल का? कुठे असेल, काय खात असेल? आईच्या जीवाला नेहमी लेकराची काळजी असते. स्वामी, माझ्या बाळाला त्याच्या वडिलांचं सुख मिळणार नाही का? माझ्या लेकराच्या डोक्यावर वडिलांचा हात नसणार आहे का? स्वामी, माझ्या फार काही अपेक्षा नाही आहेत, फक्त एवढंच की माझ्या लेकराला त्याच्या वडिलांचं नाव घेऊन मोठं होता यावं. देवा, या आईला त्याच्या लेकरापासून लांब ठेवलं, आता या लेकराला त्याच्या बापापासून लांब ठेवणार आहेस का? ओ शांतो शांतो बाळा, काय झालं तुला? शांतो शांतो शांतो. ओ गो ओ शांतो बाळा, काय कावेरी. झालंय आज? काय झालं ग बाळाला? किती रडते ते? ओ रे माझ्या सोन्या, ओ का होतं तुला? ओ गो ओ सासूबाई, त्याला त्याच्या बाबांची आठवण तर येत नसेल ना? त्याचा बाबा आला. कुल कुठे होतास रे माझ्या लेकरा? कुठे गेला होतास आम्हाला सोडून? अहो, खरंच तुम्ही आलात? कुठे होते एवढे दिवस? तुम्हाला अजिबात आमची आठवण नाही आली का? इथून जो पळालो तो लांबच्या गावी जाऊन थांबलो. मग भीतीनं लाजेनं गाव बदलत राहिलो, तीर्थस्थळांना गेलो, देवळात झोपलो, पण मनाला शांतता नाही मिळाली. आणि आम्हाला काय वाटत होतं याचा विचार केलास तू? घाबरलो होतो गाई. म्हणून मला वाटलं इथून दूर निघून गेलो तर तो सावकार काही दिवस वाट बघेल आणि समजेल माझं काही बरं वाईट झालं आणि कर्ज माफ करेल. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तुमच्यापासून लांब राहिलो. अहो, एवढे दिवस तुमच्याशिवाय आम्ही कसे काढले माहित आहेत का तुम्हाला? रोज दारात वाट बघत बसायचो की तुम्ही आज याल, तुम्ही उद्या याल, पण तुम्ही आलाच नाही. अरे पण त्यासाठी घरातून पळून जायची काय गरज होती तुला? आपण इथे एकत्र राहून काहीतरी केलं असतं ना. आणि एक लक्षात ठेव बाळा, संकटासमोर उभं राहून त्याला तोंड द्यायचं असतं. अशी संकटाला पाठ दाखवून पळून जायचं नसतं. बरं ते सगळं जाऊ दे, तू परत कसा आलास? कुठे चाललोय? किती दिवस झाले घर सोडून, काही कळत नाही. नकोल,
नकोल. खूप झालं वणवण फटकणं. मनातली भीती काढून टाक. घरी जा. कावेरी पाळण झाली आहे. तुला मुलगा झालाय. तो तुझी वाट पाहतोय. गंगा कावेरी तुझी वाट पाहताय. जा घरी. आई, कावेरी, हे असंच झालं. मी विहिरीवर पाणी काढायला गेलो आणि पाण्यात मला स्वामींचा चेहरा दिसला. त्यांनी मला थांबवलं. सांगितलं घरी परत जा. मुलगा झालाय म्हणाले. तुम्ही दोघी माझी वाट बघताय म्हणाले. मग मी तिथून निघालो आणि सरळ घरी आलो. खरंच तुम्हाला स्वामींनी बोलावलं? स्वामी म्हणाले होते की ते आपलं सगळं ऋण फेडतील म्हणून, आणि तसंच झालं. स्वामींच्या कृपेमुळे हिचं बाळणपण सुखरूप पार पडलं. हे बघा आपलं बाळ. माझा मुलगा. मी पळून गेलो पण याने मला परत बोलावलं. हा केवळ तुझा मुलगा नाही, माझा नातू सुद्धा आहे. आणि स्वामींचा प्रसाद आहे. आपल्या घरात हरवलेल्या प्रकाशाचा हा दीप आहे. आपण स्वामींकडे जाऊया. त्यांच्या चरणी याचं डोकं ठेवून आशीर्वाद घेऊया आणि त्यांचे आभार मानूयात. हो, आपल्याला ज्यांनी पुन्हा एकत्र आणलं त्यांचा आशीर्वाद घ्यायलाच हवं. स्वामी, आज तुमच्यामुळे माझं कुटुंब एकत्र आलं. श्री स्वामी समर्थ. काय रे, इतक्या लवकर घरात प्रकाश घेऊन आलास? स्वामी, तुम्ही माझ्यासारख्या पळपुट्याला परत मार्ग दाखवला. माझं घर वाचवलं. आयुष्य परत दिलं. स्वामी, माझ्या बाळणपणाच्या वेळी तुम्ही माझ्या कायम सोबत होता. मी कधीच एकटी नव्हते. स्वामी, मी खूप कठोर वागले तुमच्याशी. देवाला पण दोष दिला, तुम्हाला पण खूप सुनवलं. मी नाही, माझा अहंकार बोलत होता. गंगे, आम्ही कधी राग धरत नाही. अगं, तू स्वतः उन्हात राहून आमच्याकरता सावली धरली होतीस. विंचवाचा दंश सहन केला का? तर आमचं ध्यान मोडू नये म्हणून. आणि त्यावेळी तू काय म्हणाली होतीस? की हे तू माणुसकीमुळे केलास. आम्ही सुद्धा असे माणुसकीमुळेच केला, गुरुभावाने केला. अगं, भक्ताने आमच्या करता केलेली एक छोटीशी गोष्ट सुद्धा आम्ही अंतःकरणात जपून ठेवतो आणि योग्य वेळ आली की त्याची परतफेड करतोच. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आम्ही शिकत आहोत आता. खरंच स्वामी देवांची लीला उलगडते तेव्हा विश्वास आणखीन घट्ट होत जातो. गंगे, आता तुमच्या आयुष्यात कधी अंधार येणार नाही.
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी देवा, हे काय करताय? फुलांपासून सुगंध वेगळा करतोय. देवा, माझी थट्टा करता का? अहो, फुलापासून सुगंध वेगळा कसा होऊ शकतो? तो फुलातच असतो. हीच गोष्ट कायम लक्षात ठेवा. असं का सांगताय देवा? सुंदरा मावशी, सुंदरा मावशी, अहो, काय झालं कपिला ताई? अहो, स्वामींना भेटायला स्थानावर एक श्रीमंत भक्त येणार आहे. त्यांनी तसा काल निरोप पाठवला होता. मी काय म्हणते, आपण जरा तयारी करूयात का? म्हणजे मठ जरा चांगला सजवूयात अजून. हा, स्वामी, स्वामी कुठे आहेत? हे काय इथे? स्वामीदेव, स्वामीदेव कुठे गेले? अहो, फुलापासून सुगंध वेगळा कसा होऊ शकतो? तो फुलातच असतो. हीच गोष्ट कायम लक्षात ठेवा. फुलं आणि सुगंध, स्वामी देवांचं हे असं अंतर्धान पावणं आणि त्यांनी आता जे काही सांगितलं ते याचा काही संबंध आहे का? पण सुंदरा मावशी, अहो, स्वामी न सांगता गेले कुठे? कदाचित सुगंध कधी जात नाही, फक्त दिसेनासा होतो. स्वामीदेव कुठे गेले? पाणी पाणी पाणी. हरीश भाऊ, आता बरं वाटतं ना? हो हरीश भाऊ. हिम्मत हारू नको. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुधागर धर्मशाळेत गेलो होतो ना आता तिकडे सुधागर रडायला काय झालं? अहो, हे बघा ना, किती प्रेमाने लावलं होतं मी हे झाड, माझ्या आवडत्या फुलाचं. याच्याकडे साधं पाहिलं ना तरी मनाला किती समाधान भेटायचं. आणि आता पाहवतही नाही. दुष्काळ पडायला लागला आणि त्याची पहिली झळ यालाच बसली. मी अधून मधून पाणी घालत होते, पण आता जमिनीचाच ओलावा नष्ट होत चाललाय. तर सुधाकर, निसर्गाच्या पुढं कोणाचं काही चालतंय का ग? त्या रोपट्याचं काय घेऊन बसलीस? आपला शेत या उन्हानं करपून गेलेलं. आताच बघून आलो आपला उदरनिर्वाह या शेतीवर. आमच्या भावांची वाटणी झाली तेव्हा माझ्या वाट्याला जमिनीचा छोटासा तुकडा आला. रात्रंदिवस कष्ट करून या जमिनीवर शेत पिकवतो. पण यंदा हातात पीक येईल असं वाटत नाही ग.
अजून 8-10 दिवस पाऊस नाही पडला ना, सगळं करपून जाईल. पुढचा वर्षभर उपासणार बघा आपली. म्हणजे आता जितकं धान्य उरलंय तितकं जपून वापरावं लागणार. आओ 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 काय काय झालं? काय काढताय हे? अगं हे धान्य द्यायचं ऐकायला. कोणाला? अगं तुला सांगायचंच राहिलं ना, धर्मशाळेत गेलो होतो मी. तिथे एक आजोबा भेटले होते. आजोबा तहान लागले का? तहान तर लागली आणि भूक ही, पण कुणाला सांगणार? म्हणजे काय सांगू पोरा, मला माझ्याच मुलानं घराबाहेर काढलं. म्हणाला तुम्ही आम्हाला ओझ आहात, दुष्काळ पडलाय, जे घरात आहे ते आम्हालाच पुरणार नाही, तुला कुठून पोचणार? म्हणून हाकलून दिलं. म्हणून इथं आलोय. ज्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट केलं, राबलो, त्यानेच घराबाहेर काढलं. त्यांना नकोसा झालो. आजोबा पण हे कसं शक्य आहे? अहो जन्मदात्या बापाला कोण घरातून बाहेर काढतं का? चला तुम्ही माझ्यासोबत, मी तुमच्या मुलाला जाब विचारतो. नको बाळा, निर्ढावलेल्या निष्ठुर लोकांच्या वरती काही परिणाम होत नाही. मी माझ्या नशिबात आहेत ते भोगेन. नाही आजोबा, मी तुम्हाला काही भोगू देणार नाही. तुमच्या मुलाने जरी तुम्हाला बाहेर काढलं असलं ना, तरी आजपासून तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. मी तुम्हाला किती काय देईन माहित नाही, पण तुम्हाला उपाशी राहू देणार नाही एवढं नक्की. आणि तुम्ही काळजी करू नका, ज्यांचं कोणी नसतं ना त्यांचे स्वामी असतात, आणि स्वामींनीच मला इथे पाठवलं समजा. खरं सांगू सुद्धा, मी तर त्या आजोबांना आपल्या घरीच घेऊन येणार होतो, पण त्या आजोबांनी ठामपणे नकार दिला. म्हणे तुझ्यावर माझं ओझं नको व्हायला, म्हणून त्यांच्यासाठी थोडं धान्य आणि पाणी घेऊन जातोय. अहो खूप चांगलं केलं तुम्ही हे. गरजू माणसाला मदतीचा हात द्यावा, हेच तर शिकवलंय मोठ्यांनी आपल्याला. हो, चल येतो. थांबा, मी पण येते तुमच्या सोबत. तू तू कशाला? अहो दोघंही जाऊयात. धीराचे 2 शब्द बोलले तर तेवढंच बरं वाटतं माणसाला. मला ना कोणालाही दुःखात पाहावत नाही. कोणी उपाशी पोटी झोपलं की बरं वाटत नाही मला. जगात कितीही संकट आली तरी अन्नाचा कण हा देवाचा प्रसाद असतो ना. तो कोणाच्या वाटेला न येणं यापेक्षा मोठं दुःख नाही. माझं म्हणणं इतकंच आहे, ह्या जगात कधीच कोणावरही उपाशी राहण्याची वेळ येऊ नये. किमान 2 वेळेचं अन्न तरी प्रत्येकाच्या ताटात असावं. ते म्हणतात ना, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. कारण उपाशी पोटाला दिलेला घास हा देवापर्यंत पोहोचतो. खरंय सुद्धा, आपल्याकडे खूपच थोडं आहे, पण या थोड्यात सुद्धा एखाद्याचं आपण पोट भरतो ना, ते पुण्य हे खूप मोठं पुण्य असतं. एक बोलू सुद्धा? बोला ना. मला तर वाटतं ना की स्वामी कधी कधी आपली परीक्षा घेत आहेत, आणि त्यातही ते अशी एखाद्याला मदत करण्याची संधी देत आहेत. हो, स्वामींची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही, तर दुसऱ्याच्या वेदनेला प्रतिसाद देणारं मन. चला, उशीर करू नका, आजोबा वाट बघत असतील आता. हो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जिथे दया असते तिथे देव आपोआप येतो. चल.
दुष्काळ फक्त आकाशातला पाऊस थांबवत नाही, तो धरणीतला ओलावाही संपवतो, पिकाची हिरवाई हरवतो. पण खरी भीती त्या दुष्काळाची नसतेच. दुष्काळ जेव्हा वाढतो तेव्हा माणसाच्या मनातला ओलावा नाहीसा करतो. भावनांचा ओलावा, माणुसकीचा ओलावा, दयेचा स्पर्श, सगळं हळूहळू अटत जात आणि मग निर्माण होतो भावनांचा दुष्काळ, माणुसकीचा दुष्काळ. पण हा दुष्काळ शेती करपवणाऱ्या दुष्काळापेक्षा भीषण असतो. कारण जमिनीला पाऊस मिळाला की ती पुन्हा हिरवी होती. पण माणसाचं मन कोरडं झालं की माणूसच कोरडा होतो. आता दुष्काळ येणार आहे आणि त्याचा सामना सगळ्यांना करायचा आहे. अहो हळू हळू तुम्हाला खूप त्रास होतो का हो? सदाशिव काय झालं? काय ग ललिता, काय झालंय त्यांना? काय होतंय? अरे हे बघा, तुम्हाला तर माहितीच आहे, दुष्काळामुळे गावातले सगळे विहिरी आटल्यात, पाझरणारे झरे आटलेत आणि त्यामुळे विहिरीतलं पाणी कमी झालं आणि तळाशी साचलेला गाळ वर आला. म्हणूनच हे असं गढूळ पाणी झालंय. आणि हेच पाणी हे प्यायले आणि त्यांना त्याची बाधा झालेली. हरीश भाऊ, पोटात खूप आग लागल्यासारखं होतंय. काही केलं तरी उलट्या थांबतच नाही. म्हणजे गावातल्या अनेकांना सुद्धा हाच त्रास झाला असणार. सदाशिव भाऊजी, हे घ्या, तुम्ही यातलं पाणी घ्या. अहो, हे बघा, जे पाणी आपण आजोबांसाठी घेऊन चाललोय ते पण तसंच गढूळ आहे. हे असं पाणी आपण जर त्यांना दिलं तर त्यांची तब्येत खराब होईल. हो ग, आपण त्या आजोबांची तहान भागवायला जाणार होतो आणि हे पाणी पिऊन तेच आजारी पडतील. नाही, आपण त्यांना हे असं गढूळ पाणी नाही देऊ शकत. दुष्काळ हा फक्त भाकरीचा प्रश्न करतो असं नाही, तर तो पाण्याचाही प्रश्न करतो. एक वेळ माणूस भाकरीशिवाय जगेल, पण पाण्याशिवाय नाही. सुद्धा आपण त्या आजोबांना आता काय देणार? तेव्हा काय वेळ आली आहे ही. पाणी पाजणं ही तर पुण्याची गोष्ट असते आणि आज आपण तेही करू शकत नाहीये. सुद्धा अगं धीर धर. आपण एक काम करू, या पाण्यावर तुरटी पेरू, म्हणजे ते पाणी शुद्ध होईल. मग त्या आजोबांना देऊ. तर आपल्याकडे हाच पर्याय आहे, पण आपण प्रयत्न नाही सोडायचे. प्रश्न फक्त पाण्याचा नाहीये, या दुष्काळाने अक्षरशः कंबरडं मोडलंय. शेतातलं सगळं पीक करपून गेलंय आणि घरात धान्य पण कमी आहे. आणि आता पाण्याची ही अवस्था.
कधी वाटलं नव्हतं असाही दिवस बघावा लागेल. पण एक गोष्ट मला कळत नाहीये, स्वामी आपल्या गावात आहेत, मग त्यांनी दुष्काळ पडूच कसा दिला? हो ना, स्वामी असताना आपल्याला हे सगळं का भोगावं लागतंय? त्यांनी त्यांच्या भक्तांवर अशी वेळ येऊच कशी दिली? एक गोष्ट मला कळत नाहीये, स्वामी आपल्या गावात आहेत, मग त्यांनी दुष्काळ पडूच कसा दिला? हो ना, स्वामी असताना आपल्याला हे सगळं का भोगावं लागतंय? त्यांनी त्यांच्या भक्तांवर अशी वेळ येऊच कशी दिली? सदाशिव, अरे असं नको बोलूस. पाऊस, दुष्काळ हे सगळं निसर्ग चक्राचा भाग आहे रे. आणि स्वामी जरी देव असले ना, तरी देवाला सुद्धा निसर्गाचा नियम मोडता नाही येत. हो, निसर्गाचा नियम हाच देवाचा श्वास आहे आणि देवही निसर्गाच्या नियमांवर चालतो. ज्या अर्थी स्वामी आपल्याला या दुष्काळाचा सामना करायला लावतात, त्या अर्थी नक्कीच त्यांना आपल्याला काहीतरी शिकवायचंय. कदाचित आपण निसर्गाची किंमत विसरलो, किंवा कदाचित आपण माणुसकीची किंमत विसरलो. नक्कीच आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार. मला असं वाटतं, जितक्या लवकर आपण या दुष्काळाच्या मुळाशी जाऊ, तितक्या लवकरच आपल्याला याच्यावर उपायही सापडेल. अगं पण अजून काय शिकायचंय? भूक, तहान, दुःख सगळं तर शिकून झालंय, अजून काय बाकी आहे? आणि अजून काय काय बघावं लागणार आहे आणि काय काय सहन करावं लागणार आहे या दुष्काळामुळे, कोणास ठाऊक. सदाशिव, संकट जेव्हा येतात ना, तेव्हा देव आपल्यापासून दूर जात नाही, माणसांच्या धैर्याची परीक्षा घेत असतो. आणि हेही लक्षात ठेव, स्वामींवर विश्वास ठेवणारा कधीही एकटा पडत नाही. स्वामीच आपले तारणहार आहेत. आज नाही तर उद्या तेच आपल्याला या संकटातून बाहेर काढतील. तुला काय वाटतंय, सावकार आपलं कर्ज माफ करतील का? अरे तुला तर माहिती आहे आपला सावकार कसा आहे. आता बघू तो आल्यावर काय ते. नफ्यात तोटा तो व्यवहार खोटा. सावकार, दया करावं आमच्यावर. ठरलेल्या वेळेत कर्ज फेडता आलं नाही सावकार, माफ करा. सावकार, दुष्काळामुळे पिकच नाही आलं, समजा नुकसान झालंय. थोडी मुदत द्या सावकार.
जाऊ दे ना सावकार, जाऊ दे ना सावकार, माफ करा सावकार, क्षमा करा सावकार, क्षमा करा सावकार. हे मी काजूचा एक तुकडा सोडत नाही. इथे तुमचं कर्ज सोडेन असं कसं काय वाटलं तुम्हाला? क्षमा करा सावकार, माफ करा. दुष्काळ पडलाय सावकार, शेतामध्ये पीक पण नाही आलंय सावकार. घरात जे धान्य आहे ते येत्या महिन्यासाठी राखून ठेवावं लागणार आहे सावकार. सावकार सोडायला सावकार, दया करा सावकार. ऐक आहे सावकार, तुम्हाला द्यायला आमच्याकडे खरंच काहीच नाही. खरंच काही नाही. अरे मग बाळानो, हे अगोदर नाही का सांगायचं मला? त्या अगोदर सांगायचं मला माझ्याकडे काही नाही म्हणून, नाही का? सेवा तर करू शकता की नाही? करू शकता सेवा म्हणजे वाहना काढ माझ्या, वाहना काढ. सावकार, काढ वाहना. चल पाय साफ कर, पाय साफ कर. सावकार, सावकार माफ करा सावकार. वाहना साफ कर, स्वच्छ झालं पाहिजेत. सावकार, आमची चुकी झाली सावकार. सावकार, आता तरी आमचं कर्ज माफ करा. सावकार, सावकार, सावकार असं करू सावकार. नका, सावकार. सावकार माफ करा सावकार. दया करा सावकार, जाऊ दे आम्हाला. कर्ज माफ करू म्हणताय, मग मी सांगतोय ते करायचं. कपडे काढ, कपडे काढ, कपडे काढ. सावकार, काढ कपडे. बघू नका माझ्याकडे, कपडे काढ. बघू दे सगळ्यांना. नजर खाली नाही, वर पाहिजे. बघा यांच्याकडे. कर्ज नाही फेडलं तर रणजित सावकार काय अवस्था करतो ना, बघा. कर्ज बुडवा, मग बघतो तुमच्याकडे. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही काय सांगितलं मी? असं नका करू सावकार. कपडे काढ. कपडे काढ. बघू नका माझ्याकडे. कपडे काढ, कपडे काढ. चाल. असाच उघड्या अंगाने बसायचा इथे, कळलं का? आणि जो कोणी मला भेटायला येईल त्याच्या वाहना पुसायच्या, कळलं का?
वाहना पुसायच्या. ए लक्ष ठेव यांच्यावर. या ब्रिटिश दरबारातले अधिकारी विश्वंभर साहेब, आज आमच्या द्वारी कसं काय येणं केलं? बोला सर. रणजित, आम्हाला जे काम करून घ्यायचंय त्यासाठी तुझ्याहून योग्य व्यक्ती दुसरा कोणी असू शकत नाही. बोला ना साहेब. साहेब या. या बसा साहेब. साहेब ब्रिटिश सरकारला मी तुझं नाव सुचवलंय आणि त्यांनी तुझी निवडही केली आहे. रणजित, आजपासून ब्रिटिश सरकारनं शेतसारा वसूल करण्यासाठी तुला नेमलंय. सर्व गावकऱ्यांकडून कर तू वसूल करायचा आहे. एकही माणूस सुटता कामा नये. आता तर मौज होणार आमची. पण एक गोष्ट लक्षात ठेव रणजित, दुष्काळात लोकांची भूक वाढते आणि सत्ताधाऱ्यांची भूक त्याहून जास्त. सुंदरे, स्वामी देवा, अहो ही काय लीला आहे? आत्ता इथे होतात आणि आता इथे. सुंदरे, हे रसाळ सफरचंद आहे बरं. देवा, कुणीतरी श्रीमंत भक्त आलाय असं कपिलाताई म्हणत होत्या. दर्शन द्या हो त्यांना. आम्ही काय ऐकावं तुझं? ठीक आहे सर. जर हे सफरचंद संपेपर्यंत कपिला आली तर आम्ही दर्शन देऊ, नाही तर नाही. ते बघा, आल्याच कपिलाताई. सुंदरा मावशी, अहो स्वामी कुठे आहेत? अहो ते श्रीमंत भक्त केव्हापासून स्थानावर थांबलेत, पण स्वामी आले नाही तो अजून. अहो हे काय इथे कुठे स्वामीदेव कुठे गेले? अहो आत्ता इथे होते. अहो स्वामी होते तर गेले कुठे? तुम्ही थांबवलत का नाही त्यांना? तुम्हाला सांगितलं होतं ना श्रीमंत भक्त येणार आहे. अहो त्या भक्ताला भेटून गेले असते. हे बघा कपिलाताई, स्वामीदेव त्यांच्या मर्जीचे मालक आहेत. आपण काही सांगून उपयोग असतो का? त्यांना ज्याला दर्शन द्यायचंय त्यालाच ते दर्शन देणार. आता कदाचित त्या भक्ताच्या नशिबात योग नसेल स्वामी देवांच्या दर्शनाचा. अहो सुंदरा मावशी, त्या श्रीमंत व्यक्तीला मी शब्द दिला होता की आज स्वामींचं दर्शन घडवून आणते.
इथेच चुकलात तुम्ही. स्वामी देवांना न विचारता असा कसा शब्द दिलात? का? माझा काही अधिकार नाहीये स्वामींवर? आहे, अधिकार आहे, पण स्वामी देवांना असं गृहीत धरणं योग्य नाही. ते कोणाचंही कर्ज फेडायला बांधील नाहीये. पण सुंदरा मावशी, अहो, मला खरंच माहिती नाही कुठे आहेत स्वामी देव. अशी कशी कल्पना नाही? आतापर्यंत तुम्हीच स्वामींच्या सोबत होतात ना, मग तुम्हाला न सांगता ते गेलेच कसे? नाही 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 सुंदरा मावशी, तुम्ही काहीतरी लपवताय. स्वामी तुम्हाला सांगितल्याशिवाय कुठेही जात नाहीत. नाही हो, मी खरंच काही लपवत नाहीये. स्वामी देव खरंच इथे होते. सुंदरा मावशी, तुम्ही ना खोटं बोलताय. काहीतरी मोठी गोष्ट लपवताय माझ्यापासून. देवा, कुठे आहात हो तुम्ही? आता तुम्हीच येऊन यांना काय ते सांगा. आजोबा, तुमच्यासाठी धान्य घेऊन आलोय आणि पाणी पण आणलंय. नको. का आजोबा, आमचं काही चुकलं का? हे कमी आहे का यात? या गावात एकटाच मी गरजू नाही, अनेकांची अवस्था बिकट आहे. मला वाटतं या गावाला तुमची गरज आहे. तुम्ही जर माझ्यासारखी या गावकऱ्यांची काळजी घेणार असाल तर मी तुमची मदत स्वीकारेन. पण आजोबा, आम्ही लोकांची मदत करायला नेहमीच तयार असतो. हो, जगात माणूस उपाशी झोपत असेल तर आपलं पोट भरलेलं असणं ही पाप वाटतं. ज्याला गरज आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हाच तर मानवता धर्म आहे ना. हो, पण लक्षात ठेवा, हे अस्मानी संकट आहे आणि त्याच्या मागं अनेक संकट हात धरून येणार आहे. त्यांना थोपवाल? आजोबा, आम्ही स्वामी भक्त आहोत. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आणि जेव्हा प्रयत्न प्रामाणिक असतात तेव्हा स्वामी कृपा करून त्यांना यश देतात. ठीक आहे, या कार्यात मीही असेन तुमच्या सोबत. पण एक लक्षात ठेवा, इतरांना दिलासा मिळेल तेव्हाच मी तुमची मदत स्वीकारेन. अहो दादा, काय झालं? अहो, काय झालं? काय ही अवस्था कोणी केली तुमची? अहो, रणजित सावकाराच्या घरी गेलो होतो मदत मागायला, पण त्याने चापकाचे फटके दिले. अहो, माणूस म्हणून नाही वागलो. भरून उभं केलं आणि मारले आम्हाला. आता इतकं सहन केलं तर कर्ज तरी माफ करतील. पण कसलं काय बी नाही केलं. अरे सावकार, आता तरी कर्ज माफ करा आमचं. तुम्ही सांगितले आम्ही सगळं केलं. येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाहनं साफ केल्या. आता तरी क्षमा करा सावकार. सौदा करताय माझ्याशी? ए, नीट ऐका, कान उघडे ठेवून. असाच उघड्या अंगाने गावात जायचा आणि शेतसारा तयार ठेवायला सांगायचा. हा रणजित सावकार येणार आहे शेतसारा वसूल करण्यासाठी. नफ्यात तोटा, तो व्यवहार खोटा. आम्ही माणसं आहोत की जनावर हे इथे विसरलेत बघा.
आणि सांगितलं आम्हाला जाऊन गावात निरोप द्या, शेतकऱ्या तयार करून ठेवा म्हणून. रणजित सावकार स्वतः येणार आहेत वसुलीला. स्वामी, इतकं अमानुषपणे कसं कोणी वागू शकतं? दुष्काळाने पिकं करपली, पण येथे तर माणसांची मनही करपली. नाही, हे असं चालू देता येणार नाही. आपण स्वामींच्या कानावर घालायला हवं. हो, स्वामीच काहीतरी न्याय करतील. तुम्ही काळजी करू नका, स्वामी आहेत. स्वामींच्या दारी अन्याय टिकत नाही. आम्ही सगळं बघतोच आहोत आणि हे थांबवण्यासाठीच तुमची निवड केलेली आहे.